वैदू काय झालं? रेशू हे घर कोणाचं आहे? लहानपणापासूनच क्युरिओसिटी होती पण कधी कोणी क्लिअर केलंच नाही. कोणाचं आहे हे घर? माहिती नाही ग. रमावतीतले सगळे लोक याला जळकं घर असं म्हणतात. आणि मला आईने सांगितलं होतं की माझ्या जन्माच्याही आधीपासून म्हणजे त्या काळापासून हे असंच आहे. का कुणास ठाऊक मला सतत असं वाटतंय या घराशी माझा काहीतरी संबंध आहे. देजावू असेल. देजावू नाही, काहीतरी कनेक्शन आहे. मी सांगू काय कनेक्शन आहे? तू या घरची सून होतीस आणि आता तुझा पुनर्जन्म झालाय. मस्करी करतेस माझी? यार मी किती जेन्युइनली सांगितलं. बरं चल चल आता निघूयात आपण. वैदू प्लीज सांग. चल 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 ना ग. तायडे अगं आवर लवकर, झोप आता. वाजले बघ किती, उद्या करतेच. नाही नाही नाही, ते मीनाक्षीचं लग्न परवा आहे, अजून पोताचं सामान राहिलंय. हे सगळं झालं ना की झोपते मी. आणि ते ब्लाऊजला अजून हुक पण लावायचे मला. एक तर मला ऑर्डर द्यायला आधीच झाल्या उशीर. तू का ना झोपलीस ग अजून? अगं काय नाही, ते वैदईला इडल्या आवडतात ना, म्हटलं सगळं सामान भिजवून झोप. आता काय लाडकी लेखाली आम्हाला कोण विचारतंय? देऊ का एक फटका तुला? हा माझ्यासाठी असं काय नाही. हा एक लाडकं दुसरं दोडकं, दोघी पण सारख्याच. छान केलंयस गे. ते सगळं ठीक आहे पण तुझ्या लाडक्या लेकीला तंद्री बघ कसली लागली. वैदे या घराशी माझा काहीतरी संबंध आहे. ए वैदेही काय ग, कोणत्या विचारांमध्ये एवढी हरवलीस? आपलं मारुती मंदिर आहे ना, तिथून पुढे चौकातून गल्लीत गेलं तर जळकं घर आहे ना, ते कोणाचं? कशाला गेलतीस ग तिकडं? हा 1000 वेळा सांगितलंय जायचं नाही जायचं नाही. आणि तुला नसत्या चौकशा कशाला हव्यात ग? आई एवढं चिडायला काय झालं? प्रॅक्टिसवरनं येताना दिसलं म्हणून विचारलं. अगं गप्पू, तुला ना लहानपणी पण अशी सवय होती, म्हणजे त्या घराजवळ जायची, लपंडावगा खेळत बसायची, काय काय खेळ खेळायचीच माहिती. मग आईने बघितलं ना तुला की मग यायची तुला बदलत घरी घेऊन.
काही खरं सांगू, का कुणास ठाऊक सतत असं वाटतं की माझं त्या घराशी काहीतरी आहे. अनु ऐकताना खूप वियर्ड वाटतं, पण असं वाटतं की माझं त्या घराशी काहीतरी नातं आहे. काहीतरी ना पूर्वजन्मीचं नातं असेल. वैदई, तुला पहिला आणि शेवटचं सांगते, त्या घराकडे परत कधी जायचं नाही. तू कधी तिकडे गेली नाहीस, ते घर कधी पाहिलं नाहीस, काही संबंध नाही तुझा त्या घराशी. परत जर त्या घराचा विषय काढलास ना, तर मग मी आहे तू आहे. काय सांग, उगाच तोंडवर करून बोलू नको. सांगितलं ना एकदा, त्या घराचा विषय नको आणि काय नको. आई, ये. आई, काय झालंय? अगं रडतेस कशाला? पप्पा काही बोलले का? काही नाही, ते तुला रागावले ना ग, म्हणून ते जरा रागवायला नाही पाहिजे. एवढ्या वर्षांनी आलीस, माफ करा. आई, एवढंच ना, तुझा अधिकार आहे तो. आई लेकीला नाही रागवणार तर कोण रागवणार?